नमस्कार मंडळी, मी आपली मराठी मुलगी स्वागत करते तुमचं आपल्या अजून एका नवीन कथेमध्ये. चला तर मग आजच्या कथेला आपण सुरुवात करूया. एकदा एका दाट हिरव्यागार जंगलात अनेक प्राणी राहत होते. त्या जंगलाच्या काठाशी एक शांत नदी वाहत होती. त्या नदीकाठी एक कासव राहत होते. त्याचं नाव होतं मोती. मोती खूप शांत, संयमी आणि विचार करून पावलं टाकणारा होता. आणि त्याच जंगलात एक माकडही राहत होते, चिपू. चिपू अगदी उलट स्वभावाचा होता. खूप चंचल, उड्या मारणारा आणि काहीही करणारा. दोघांची मैत्री होती, पण स्वभावामुळे दोघांमध्ये नेहमी थोडे मतभेद होत असत. एके दिवशी खूप प्रचंड उन्हाळा पडला. झाडाची पानं कोमेजली, नदीचं पाणीही कमी होऊ लागलं. जंगलात पाण्याची टंचाई निर्माण होऊ लागली. त्यामुळे सगळे प्राणी तहानेने व्याकुळ झाले होते. मोती म्हणजे कासव रोजप्रमाणे शांतपणे पाणी शोधायला निघाला. खूप वेळ चालल्यानंतर त्याला एका झाडाच्या आड लपलेला एक छोटासा पाणवठा सापडला. पाणी कमी होतं, पण अजूनही स्वच्छ होतं. मोतीने हळूहळू पाणी पिलं आणि त्याच्या मनात विचार केला की हे पाणी जर आपण जपून वापरलं पाहिजे, नाही तर लवकर संपेन. इतक्यात चिंपू माकड तिथे आलं. ते उड्या मारतच आलं होतं. त्याचा श्वास फुललेला होता आणि तो मोतीला म्हणाला, मला खूप तहान लागली आहे, पाणी कुठे आहे? तो घाईघाईने म्हणत होता. मोती शांतपणे म्हणाला, हे येते आहे. पण चिपूला थांबणं जमत नव्हतं. तो लगेच पाण्यात उडी मारतो, पाणी उडवतो. त्या क्षणी त्याला मजा महत्त्वाची वाटत होती. मोती बाजूला बसून सगळं पाहत होता. त्याच्या डोळ्यात काळजी होती, पण तो काहीही बोलला नाही. थोड्या वेळात पाणवठ्याचं पाणी चिखलात बदललं. स्वच्छ पाणी पूर्णपणे खराब झालं. काही वेळेने चिपू थकला. त्याला पुन्हा तहान लागली. तो पाणी प्यायला गेला, पण आत तिथेच पिण्यासाठी स्वच्छ पाणी उरलेले नव्हते. त्याच्या चेहऱ्यावर पश्चाताप होता. मी काय केलं हे? तो हळू आवाजात म्हणाला. मोती त्याच्याकडे आला आणि म्हणाला, आपण निसर्गाची काळजी घेतली नाही तर तो आपल्याला साथ देत नाही. चिपूची मान खाली गेली. मला माफ कर, विचार न करता वागलो. आता मला समजलं आहे. मोती हसला आणि म्हणाला, सुख सगळ्याकडून होते, पण त्यातून शिकणे महत्त्वाचा असतो. त्यानंतर चिपूने स्वतःमध्ये बदल केला. हळूहळू पाऊस आला आणि नदी पुन्हा भरली आणि जंगल पुन्हा आनंदाने बहरलं. शिकवण: निसर्गाची आणि साधनांची काळजी घेतली तरच ते आपल्याला कायमची साथ देतात. कथा आवडल्यास सबस्क्राईब करा.